शैक्षणिक सत्र 2025-2026च्या सुरुवातीला विविध शाळांना अधिकारी आणि पदाधिकारी हे भेट देणार आहे। या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काही महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये या सूचना काय आहेत ते जाणून घेणार आहोत। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण शैक्षणिक सत्र 2025-2026च्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना या जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे। सदर पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक, माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि योजना, माननीय शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई, माननीय शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे 100 शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबविण्याबाबत। राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे। या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया। उपरोक्त विषयान्वये संदर्भीय शासन निर्णय दिनांक 12/3/2025 नुसार सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत। तसेच संदर्भ क्रमांक 2च्या पत्रान्वये सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा सुरू करण्याबाबत विस्तृत सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होताना करावयाच्या शाळा भेटी, विद्यार्थ्यांचे स्वागत, दत्तक शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटांमध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत। सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळांच्या शाळा सोमवार दिनांक 16/6/2025 पासून व जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याची सुट्टीनंतर विदर्भातील राज्य मंडळांच्या शाळा सोमवार दिनांक 23/6/2025 पासून सुरू होणार आहेत। यानुसार शाळा सुरू होण्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग व माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन, सर्व माननीय मंत्री व राज्यमंत्री, माननीय खासदार, माननीय आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांनी त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एक शाळेमध्ये भेट देऊन सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता माननीय आयुक्त मनपा व माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे। यात नमूद मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना एक संपर्क अधिकारी नेमून द्यावा। तसेच ते कोणत्या शाळांना भेटी देणार आहेत याबाबत पूर्व नियोजन करून आवश्यक ती पूर्व तयारी करावी। माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद व प्रशासन अधिकारी मनपा यांनी पुढील नमुन्यात अहवाल राज्य स्तरावर सादर करावा। या ठिकाणी अहवालाचं स्वरूप दिसते आहे। त्यानंतर आहे 100 शाळांना भेटी। येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी जिल्हा स्तरावर सर्व विभागातील शासकीय यंत्रणेचे वर्ग 1 व वर्ग 2चे अधिकारी मिळून जिल्ह्यातील किमान 100 शाळांना भेटी देण्याचे नियोजन माननीय आयुक्त मनपा, माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार करावे। याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद व प्रशासन अधिकारी मनपा यांनी अधिकारी निहाय शाळांची माहिती पुढील नमुन्यात राज्य स्तरावर सादर करावी। या ठिकाणी नमुना दिसतो आहे। त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे तो दत्तक शाळेच्या संदर्भात। उपरोक्त नमूद शाळा सदर अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी दत्तक शाळा म्हणून देण्यात येत आहे। संबंधित अधिकारी यांनी या शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घ्यावा तसेच मार्गदर्शन करावे। शिक्षण विभागातील अधिकारी, प्राचार्य डायट, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना, ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक, विस्तार अधिकारी शिक्षण
यांना उपरोक्त नमूद शाळेव्यतिरिक्त अजून प्रत्येकी 2 शाळा दत्तक म्हणून द्याव्यात. याबाबत पुढील नमुन्यात माहिती या कार्यालयाकडे सादर करावी. या ठिकाणी दत्तक शाळा हा महत्त्वाचा उपक्रम आहे, आपण लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर आहे पटनोंदणी. 100% विद्यार्थ्यांची पटनोंदणी व्हावी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता पहिलीच्या पटात लक्षणीय वाढ होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात. शाळेच्या परिसरातील अंगणवाडी व बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र विद्यार्थी यादी घ्यावी. शिक्षकांनी अंगणवाडी ताई व पालक यांना भेटून 100% विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळेत दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न करावे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळेमधील सोयी सुविधा, शिष्यवृत्ती, विविध उपक्रम याबाबत पालकांना माहिती द्यावी. समाज माध्यमात प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळेत दाखल होतील यासाठी प्रयत्न करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही शाळा शिक्षक यांनी इयत्ता पहिलीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल व्हावेत यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करून समाज माध्यमावर प्रसिद्धी दिली आहे. यामध्ये शाळेचे यश, सोयी सुविधा, राबविले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थी सहभाग व यश याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली आहे. याच धर्तीवर सर्व शाळांनी प्रचार प्रसिद्धी करावी, यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे व त्याबाबत सूचना द्याव्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढावा. या प्रामुख्याने इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थी पटात मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ व्हावी यासाठी शाळा, तालुका, जिल्हा पातळीवर विशेष प्रयत्न करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशित व्हावे यासाठी शाळा भेटीच्या वेळेस माननीय लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नागरिक यांच्याशी चर्चा करावी. माननीय आयुक्त मनपा, माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या पटात लक्षणीय वाढ व्हावी यासाठी उपरोक्त नमूद केलेप्रमाणे उपक्रम सर्व शाळांमध्ये होतील या पद्धतीने नियोजन करावे. या व्यतिरिक्त इतर नाविन्यपूर्ण उपक्रम घेता येईल यासाठी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक, प्रशासन अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय आयुक्त मनपा यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी. शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करणं अपेक्षित आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, नगर विकास विभाग, माननीय उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन व सर्व माननीय मंत्री व राज्यमंत्री, माननीय खासदार व माननीय आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटीबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी. तसेच शाळा सुरू होण्याच्या स्थानिक स्तरावर प्रचार प्रसार करावा. सदर कार्यक्रमांतर्गत माननीय लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी शाळेचे पहिले 2 दिवस शाळा भेटी कराव्यात व माननीय लोकप्रतिनिधी यांना संपर्क अधिकारी निश्चित करून द्यावेत. शाळा भेटीचं नियोजन करावं. शाळा सुरू होणार असल्याबाबत ग्रामीण भागात दवंडी काढून सर्वांना कळविण्यात यावं. तसेच पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप व शालेय नोटीस बोर्ड यावर कळवावे. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा व शालेय परिसराची स्वच्छता करावी. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पालकांना बोलवावे. अंगणवाडी सेविका अथवा ताई यांना बोलवावे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी काढाव्या, आयोजन करावे. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. पहिले पाऊल या संकल्पनेअंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा पायाचा ठसा कागदावर घ्यावा, त्याची प्रत पालकांना द्यावी. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात यावे. शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमाचा नियोजनाचा आढावा घ्यावा. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. शालेय भौतिक सुविधांचा आढावा घ्यावा. आवश्यकतेनुसार उपाययोजनासाठी मार्गदर्शन करावे. शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी याबाबत आढावा घ्यावा. शालेय क्रीडा साहित्य, खेळाच्या सुविधा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विविध स्पर्धा परीक्षा इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा व मार्गदर्शन करावे. सर्व विद्यार्थ्यांकरिता शाळेचा पहिला दिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करून
शाळेमध्ये तिथी भोजन आयोजन करावे. तरी याबाबत आपल्या जिल्ह्यातील 100 शाळांना भेटी या उपक्रमांतर्गत संदर्भीय शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करून शाळांना भेटी दिल्याबाबतचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करावा, असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 15/5/2025 हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शाळेमध्ये आनंदोत्सव साजरा व्हावा, विद्यार्थ्यांची शाळेविषयी ओढ वाढावी, या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाचं हे प्राथमिक, माध्यमिक आणि योजना विभागाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचंच मनापासून धन्यवाद.